हॅलो, अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे. इफ यू लाईक इट, प्लीज सबस्क्राईब and would appreciate if you tell it to your friends to listen to the stories and my channel. आज मी जी गोष्ट वाचणार आहे त्याचं नाव आहे मध्यस्थ. ही गोष्ट 5-7 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाली होती. मी आज ती वाचतोय. होप यू लाईक इट. मध्यस्थ हा शब्द मी बरेच वेळा ऐकलेला आहे. काही वेळा दुसऱ्यांसाठी वापरला पण होता आणि काही वेळा इतरांनी माझ्यासाठी पण तो वापरलेला आहे. अर्थात मध्यस्थ म्हणजे नक्की काय याची प्रत्येकाने निर्णयावेळी निर्णया ठिकाणी निरनिराळ्या रीतीनं व्याख्या केली असेल. लग्न जुळताना मध्यस्थ असतो. लग्न झाल्यावर नवरा बायकोचं जुळलं नाही तर पुन्हा मध्यस्थाची जरूर भासते. आणि जर त्यांचे फाटलेच तर दोष द्यायला, खापर फोडायला गरज लागते पुन्हा ती त्या मध्यस्थाचीच. आज मात्र ज्या कामासाठी मध्यस्थ व्हायची विनंती करायला आली आहे तसली मध्यस्थी करायची मला सवय तर नाहीच, पण असं काही करावं लागेल याची मला कल्पना सुद्धा नव्हती. कदाचित तुम्हाला काही सुचलं तर बघावं म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. आप्पा आज माझ्या दवाखान्यात आले होते. 4:30 वाजले होते. रुग्ण तपासून झालेले होते आणि मी त्यासंबंधी जे काय रिपोर्ट्स वगैरे होते, कागदपत्रे ती हातावेगळी करत होतो. आता पेशंटच्या बाबतीतला त्यांचे रिपोर्ट पाहणं, त्यांना कॉल करणं, अपॉइंटमेंटसाठी बोलवणं, मी अपॉइंटमेंट देत नाही पण तरी देण्यासाठी बोलवणं, हे सगळं भाग म्हणजे पेशंट केअरच असते. तर माझ्या सेक्रेटरीनं मला आप्पा आल्याची वर्दी दिली. दवाखाना लवकरच बंद होणार असल्यामुळे मी तिला लगेचच त्यांना आत व्हायला पाठवलं. आप्पा या, मी उभं राहून त्यांना म्हणालो. ते आत आले आणि खुर्चीत बसले. दार ओढून घ्यायचं का असं त्यांनी विचारल्यावर मी स्वतः उठून दार ओढून घेतलं आणि परत खुर्चीवर बसलो. आजपर्यंत दार लावून घेण्याची त्यांना कधीच गरज वाटली नव्हती. एकतर आम्ही मराठीतच बोलायचो आणि इंग्लिशमध्ये जरी बोललो तरी सेक्रेटरीपासून लपवायसारखं काहीच नसायचं. मी त्यांच्याकडे प्रश्नार्थ नजरेनं पाहिलं. काय म्हणता, कसे काय येणे केले, काही खास काम? त्यांची तब्येत तर ठीक वाटत होती आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. आप्पा माझ्या एका मित्राचे वडील, वय वर्षे 65-67 असावं. सुनील त्यांचा मुलगा, म्हणजे माझा मित्र. म्हटलं तर मित्र, म्हटलं तर ॲक्वेंटन्स. भारतात असताना कापड उद्योगात पदवी घेऊन अमेरिकेत आला. नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका गिरणीत नोकरी करू लागला. भारतातली नोकरी सोडून अमेरिकेत संधी मिळावी म्हणून तो खुश होता. नोकरी बरी होती. 2 वर्ष एक छोटंसं घर पण त्याने विकत घेतलं. कापड उद्योग हा काही अमेरिकेतला मुख्य किंवा भरभराटीचा उद्योग नसल्यानं लवकरच कापडाची गिरणी बंद पडली. आणि आता काय करावं हा प्रश्न पडला. नोकरी गेलेली, मुलगा शाळेत, त्यामुळे त्याच गावात राहणं भाग होतं. त्याने निर्णया ठिकाणी छोट्या छोट्या दुकानांना माल विकायला सुरुवात केली. BC पावडर, गोळ्या, चॉकलेट, पिना, टूथपेस्ट इत्यादी वस्तूंची सगळ्यांना जरूर भासते. गावात जर मोठी दुकाने नसतील तर अशा ठिकाणी छोटी दुकानं ती गरज भागवून नेतात. अमेरिकेतल्या ग्रामीण भागात असे काही चालत असेल याची मला कल्पना सुद्धा नव्हती आणि कोणी तसे मला सांगितले असते तर माझा त्यावर विश्वास पण बसला नसता. सकाळी गाडीत माल भरून सुनील निघायचा. मग छोट्या गावातल्या ठरलेल्या दुकानात जायचा, माल विकायचा. संध्याकाळी हॉटेल थांबून पुन्हा वाटचाल सुरू. एक दिवसाआड घरी परत. हळूहळू जम बसू लागला. दुकानदार पण हा ओळखीचा झाला आणि एकंदरीत बरं चाललं होतं. दगदग मात्र भरपूर होती, कारण अशा धंद्यात कमाई होणार तरी किती. कौटुंबिक जीवन कमी, दवदव नाहीच
आणि शैक्षणिक पात्रतेचा उपयोग शून्य. म्हणजे कामाचे समाधान तसे नाहीच. फक्त अमेरिकेत आता काही करून दम बसवायचा असा याचा विचार. हे करता करता 3 वर्ष गेली. ह्याच्या मिळण्याचं लग्न एका डॉक्टरशी झालं. तो नंतर इथल्या आमच्या एका ग्रुपमध्ये सामील झाला आणि मग त्याने मदत केली आणि आमच्या इथेच एक भेटवस्तूचं म्हणजे गिफ्ट शॉप त्यानं सुरू केलं आणि हा फ्लॉरिडात आला. सुनील होता कष्टाळू, त्यामुळे आणि येथे पर्यटक पण भरपूर असतात, म्हणजे भेट द्यायला येणारे लोक, त्यामुळे दुकान चांगलं चाललं होतं. मग एकाची 2, दोनाची 3 दुकान झाली. आप्पा ह्याचे वडील हे पण कापड उद्योगातले वयाच्या 58-59 वर्षी रिटायर झाले आणि बायको मुलं नातवनं आनंदात वेळ घालवावा अशी माफक इच्छा होती. श्रीमंत नसले तरी गरीब नव्हते, हावरट नसले तरी छान छान गोष्टींची आवड मात्र होती. सुनील अमेरिकेत, दुसरी मुलगी ऑस्ट्रेलियात. म्हणतात ना, माणसाच्या मनात एक असतं आणि देवाच्या मनात दुसरंच. तसंच झालं. पत्नीला कर्करोगाचं निदान झालं. मग कसली निवृत्ती आणि कसली मजा. यांची आणि माझी पहिलं ओळख झाली तो पहिल्यांदा अमेरिकेत आणि आले तेव्हा मित्राचे वडील एवढीच ओळख होती. तर सुनील माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान. त्याच्या कामाच्या वेळामुळे व्यस्त असायचा. मग काही वेळा यांचा माझ्याशीच गप्पा जास्त व्हायच्या. आप्पांना पत्रिका पाहायची खूप खूप आवड होती आणि मी पण नुकतीच ती कशी वाचायची शिकू लागलो होतो. अमेरिकेत असल्यामुळे कम्प्युटरवर एक हॅलोरन नावाचं अमेरिकन किंवा वेस्टर्न स्टाईलचं सॉफ्टवेअर जे मिळतं ते पण मी विकत घेतलं होतं. त्याच्यामध्ये जवळजवळ 5000 नेटिव्ह चार्ट्स मेरिलिन मनरोपासून जॉर्ज डब्ल्यू बुशपर्यंत होते, ते पण मला मिळाले होते. त्यामुळे या पत्रिका पाहण्यात आणि शिक्षण करण्यात वेळ जायचा. पण अर्थात या वेस्टर्न पत्रिका होत्या. थोड्या दिवसांनी ते परत गेले. त्यांच्या पत्नीला कर्करोगाचे निदान झाले होते आणि माझी सुनील आणि त्याशी बोलणं व्हायचं. रोग शेवटच्या पायरीपर्यंत बळावायला निघाला आणि 1.5 वर्षात खेळ खतम. आप्पांच्या मुलीला खूप वाटते की त्यांनी तिच्याकडे आहे, पण तसे तिकडे मराठी लोक कमी, मराठी वाहिन्या पण नाही. मग करमणार कसे. शेवटी मुलीकडे राहायला जरा संकोचच वाटायचा त्यांना. मग सुनीलने त्यांना इकडे बोलवले. सुरुवातीला 3-4 महिने, मग 6 महिने, मग ग्रीन कार्ड झालं. खरं तर भारतातल्या आपल्या आईवडिलांना खरोखर मला खूप त्यांची दया येते. आपण त्यांच्यावरच्या प्रेमाने का स्वतःच्या स्वार्थी प्रेमाने त्यांना इकडे बोलवतो आणि त्यांचे जीवन व्यर्थ जाते. मागे 1 वर्षी आप्पा आले होते, तेव्हा गप्पा मारताना ते म्हणाला, तुम्हा लोकांना मुलांना वाटतं की आपण आपल्या आईवडिलांना इकडेच बोलावं. अर्थातच मी म्हणालो, कारण 2-4 आठवडे भारतात जाऊन मुलांना आजी आजोबांची ओळख कशी होणार आणि मग अशा जेमतेम ओळखीवर प्रेम कुठून वाटणार. अहो, पण त्याच्यासाठी आमचा का बळी, त्यांनी विचारलं. मला काही समजलं नाही. तुम्ही इकडे म्हणजे अमेरिकेत आला, त्यात कसला आलाय बळी. मी म्हणालो, हे पहा, आम्हाला नाही अमेरिकन करमणुकीत स्वारस्य. इंग्लिश भाषा येत असली तरी सर्वच काही समजतं असं नाही. बरेच वेळा विनोद कळत नाही, लोक का असते ते समजत नाही. अमेरिकेतल्या राजकारणात रस नाही, तिथल्या फुटबॉलमध्ये रस नाही. आम्ही करायचं काय. तुम्हाला आवडतं ना. अहो, कधी कधी थोडा वेळ बरं वाटतं. आपली क्रिकेटची म्हणा जी मजा येते ना, ती मजा येथे बेसबॉलची मॅच पण येत नाही. मागे सुनील म्हणाला म्हणून मी बास्केटबॉल गेमलाही घेऊन गेलो होतो, पण कंटाळा आला बुवा. कारण तेंडुलकर, धोनी तुम्हाला माहीत, म्हणून तुम्हाला मजा येते. इथे पण रोज बघा, पेपर वाचा, मग बघा कशी मजा येते की नाही ते. मी उत्तरलो. खरं तर मला त्यांचे म्हणणे कळत होते आणि पटत पण होते. बरं, ते राहून दे. त्यात मला गाडी चालवता येत नाही, मग घरात अगदी कोंडल्यासारखं होतं. येथे फ्लॉरिडात सार्वजनिक वाहन व्यवस्था नाही, पब्लिक ट्रान्सपोर्ट 0. बाहेर जाणार तरी कसे. मग तुम्ही शिकत का नाही. बोलणं सोपं आहे, मला कोण शिकवणार. त्यांनी मला निरुत्तर केले. मला वेळ नव्हता आणि सुनीलला त्यांची अडचण माहितीच तर नव्हती. वेळ तर नव्हताच.
त्याचे म्हणणे खरे होते. झाड लहान असताना जागा बदलून वेगळ्या मातीत रुजवता येते, पण 50 वर्षे एका मातीत रुजलेले झाड उखडून नव्या मातीत लावले तर ते रुजणार कसे? त्याला किती खतपाणी घातले आणि ते झाड जगवले तरी फुलणार कसे? मी निरुत्तर झालो होतो, पण त्यांच्या प्रश्नानं माझी झोप उडवली. अशा लोकांसाठी खरे तर मंदिरात किंवा केंद्रांमध्ये काहीतरी करता यायला पाहिजे. या ठिकाणी शनिवार रविवार गर्दी असते, पण सोम ते शुक्रवार शुकशुकाट असतो. जर काही लोकांनी आळीपाळीनं अशा आईवडिलांना घेऊन एकत्र आणलं, भारतीय वर्तमानपत्रे, पत्ते, चहा, कॉफी, गप्पा, वेळ किती छान जाईल नाही? माझ्या या सूचनेला प्रतिसाद मात्र फारसा मिळालेला नव्हता. पुढच्या ट्रिपच्या वेळेला जेव्हा ते परतले तेव्हा हा प्रश्न वाढलाच होता, कारण या खेपेला त्यांच्याबरोबर त्यांची बायको पत्नी मोहिनी नव्हती. एकटेपणा वाढला. वय जरी फार झाले नव्हते तरी मनाने ते म्हातारे होऊ लागले होते. मग मी ठरवलं की यांना मी जर घराबाहेर काढलं नाही ना तर ते जिवंतपणीच मरणार. सुनीलला जराही वेळ नव्हता. तो त्याच्या दुकानात इतका गुंतलेला होता की आपण आप्पांना इकडे बोलवलं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असा गोड गैरसमज त्यानं करून घेतला होता. त्याला सांगून कळणार कसं? आणि समजलं तरी त्याच्याकडे काही उपायच नव्हता. त्याची बायको पण मुलांमध्ये गुंतलेली. शाळेत सोडा, टेनिस, पियानो आणि घरातले इतर उद्योग, त्यातून तिला डोकं वर काढायला सुद्धा फुरसत नव्हती. त्या दिवशी दवाखान्यात मी रुग्ण पाहत होतो. सुझन एक 60 वर्षाची बाई. 2 वर्षापूर्वी फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आणि तेवढाच भाग शस्त्रक्रियेने काढण्यात सक्सेसफुल सर्जरी झाली. 2 आठवडे मी CT स्कॅन केला होता. तो नॉर्मल आला होता आणि तिचा चेहरा पण ठीक वाटत नव्हता. मी म्हटलं आता काय झालं? तिच्याकडे कोणी रुग्ण येणार, तिच्यानंतर खास रुग्ण नव्हता, म्हणून मी तिच्याशी जरा बोलायला सुरुवात केली. तेव्हा बोलताना कळलं की हिचा नवरा 3 वर्षापूर्वी वारला आणि त्याची त्याच दिवशी पुण्यतिथी होती. मुले त्यांच्या कामात दंग, नातवाला आजीला भेटायला वेळ नाही, त्यामुळे आठवणींनी गर्दी केली होती. माझ्याच वाट्याला हा भोग का आला? मी असं काय गुन्हा केला की देव मला शिक्षा देतोय? तिनं मला विचारलं. माझ्याजवळ या प्रश्नाला चटकन देता येईल असं उत्तर नव्हतं, पण आप्पा बरोबर नुकत्याच झालेल्या पुनर्जन्म रिइन्कार्नेशनवर झालेल्या चर्चा ताजीच होती. मग मी त्याला पुनर्जन्म, कर्मफळ, थोडक्यात काय तर भारतीय संस्कृती और धर्मावरती लेक्चर दिलं. आता मात्र तिची उत्सुकता वाढली. अशा प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या धर्माबद्दल तिला जास्त माहिती हवी होती. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. आमच्या घरापासून साधारण 10 मैलावरती एक नवं मंदिर होतं. तिथे स्वामीजी होते, म्हणजे नुसते पुजारी नाही, स्वामीजी, ज्यांनी संन्यास घेतला आहे आणि जे ती भगवी कपडे घालतात आहेत, त्यांना काहीही अटॅचमेंट नाही, असे स्वामीजी. दर रविवारी त्यांचं व्याख्यान असे धर्मावरती. बुधवारचं व्याख्यान ध्यानधारणेवर आणि बरेच काही. माझ्या मनात आलं की हिची आणि स्वामीजींची जर ओळख झाली तर हिला जरा बरं वाटेल आणि हिंदू धर्मावर ज्या काही गैरसमजुती पसरण्यात आल्या आहेत त्या दूर करता येतील. आप्पांची पण स्वामीजींकडे त्यांच्या व्याख्यानाला जायची इच्छा होती. फक्त त्यांना एवढं दूर कोण घेऊन जाणार हा प्रश्न होता. मी जर हिला त्यांना बरोबर घेऊन जायला सांगितलं तर एका दगडात 2 पक्षी. मी आप्पांना फोन केला. काय आप्पा, स्वामीजींच्या व्याख्यानाला जायचंय का? का तू घेऊन जातोयस का काय? त्यांनी मला परत विचारलं. मी नाही, पण माझ्या एका ओळखीच्या बाईला त्यांना भेटायची इच्छा आहे. ती तुम्हाला घेऊन जाईल. प्रथम हो नाही केल्यावर ते तयार झाले. आप्पा आणि माझ्या भेटीगाठी चालूच होत्या. नेहमीप्रमाणे ते 3 महिनेसाठी भारतात गेले आणि परत आले. मंदिर आणि इतर उद्योग पुन्हा सुरू झाले. त्यांची निराशावादी वृत्ती हळूहळू बदलत होती. मला तर धक्का बसला तो म्हणजे एका पार्टीत आप्पा अमेरिकन राजकारणावर अगदी हिरारीनं बोलत होते. मला त्यांच्यामधला बदल जाणवत होता, दिसत होता.
पत्नीला जाऊन तशी बरीच वर्ष झाली होती आणि आता अमेरिकेत राहून इथलं जीवन राहणीमान पटवून घेतल्यामुळे असेल असा माझा अंदाज होता. समजूत होती. मनाना काळासारखं दुसरं औषध नाही. सुधनला मी 1-2 वेळा दवाखान्यात पाहिलं. तिथं बरं चाललं होतं. कर्करोगाचा मागमूसही नव्हता म्हणून ती आनंदी होती. हिंदू धर्माबद्दल तिचं ज्ञान वाढलं होतं आणि भारताबद्दलही तिने माहिती गोळा केली होती. क्वचित छोटीशी चर्चा घडे, पण आता तिच्या प्रश्नांची उत्तरं स्वामीजी देत असल्यामुळे मला फारसं विचारण्याची तिला गरज वाटत नव्हती. या गोष्टीला 2-3 वर्ष झाली आणि आज परत आप्पा माझ्या दवाखान्यात आले होते. तर मला दार लावून घ्यायला सांगत होते. या आप्पा, बरोबर कोण आलंय? कोणी नाही, मीच गाडी घेऊन आलो. मला धक्का बसला. आप्पा गाडी चालवायला सुनील काही बोलला तर नव्हता. कधी शिकला विचारलं. झाले 6 महिने. इथे आप्पांची उत्तरे तोडकी होती आणि मनाला त्यांच्या काहीतरी डिवचत होतं हे मला कळत होतं. सुधनने मला गाडी शिकवली आणि मग ते धक्कादायक वाक्य म्हणाले. आय एम थिंकिंग ऑफ गेटिंग मॅरिड टू हर. एखादी गोष्ट गंभीर सांगताना आपण इंग्रजीचा आधार का घेतो आणि मराठीत जास्त सुटसुटीत वाटत नाही म्हणून का काय? पण इंग्लिश असो का मराठी असो, या वाक्याचा अर्थ स्पष्ट होता. 65 वर्षाचे आप्पा हे एका 63-64 वर्षाच्या सुजनशी लग्न करायची गोष्ट करत होते. एक भारतीय आप्पा एका गोऱ्या अमेरिकन मडमेबरोबर संसार थाटू पाहत होते. 5 वर्षे विधूर असलेले आप्पा डोक्याला बाशिंग बांधून एका मडमेशी लग्न करायचा विचार करत होते. माझ्या डोक्यापुढे सुनील, त्याची बायको केतकी आणि मुलं आणि ऑस्ट्रेलियातली मुलगी आली. सुनील काय म्हणतोय मी काहीतरी विचारायचं म्हणून म्हटलं. तो काहीच म्हणाला नाही. मला आणखीन आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले, पण मी त्याला अजून सांगितलंच नाहीये. मी खुर्चीतल्या खुर्चीत माझी बैठक बदलली. उजवा पाय डाव्या पायावर घेतला. बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच खास नव्हतं, पण बोलणं तर भाग होतं. माझ्या न बोलण्याचा अर्थ ते काय घेतील मला कळत नव्हतं. मी काय करणार हेही मला माहीत नव्हतं. मी प्रयत्न केला. मग छान छान, नाही म्हणजे आय गेस छान. पुन्हा इंग्लिशचा आधार. आता सुनीलला केव्हा सांगणार? ते म्हणाले, मला असं वाटतं की तूच त्याला सांगावं. एक क्षणभर थांबून पुढे म्हणाले, त्याला कसं सांगायचं हे मला कळत नाही. तूच त्याला सर्व परिस्थिती समजून सांग, कारण मला वाटतं की तुला ते माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं समजावून सांगता येईल. यासाठीच मी आज तुझ्याकडे आलोय. आणि त्यांनी भेट आवर्ती घेतली. मित्रो, आप्पांना मी हो तर म्हणालो, पाठा सुनीलला सांगायचं कसं? तुम्हाला काही मार्ग सुचतोय का? कृपया 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 प्लीज मला सांगा, सुचवा. फोन करा, SMS करा, पण लवकर कळवा, कारण मी मध्यस्थ आहे. आय एम द मिडलमॅन. Thank you for watching. I hope you like it. Subscribe to my channel as well as tell it to your friends. Have a nice day.